आपला भाऊ गौरव जेने याचंही ना भीम आर्मी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना आलो होतो बुलढाण्यात आल्या ना पहिले तर ताईला बस स्टॉपवर सोडलं, त्यानंतर आहे ना आलो होतो विश्राम भवन मध्ये. आता विश्राम भवन मध्ये याचं कारण म्हणजे आपला भाऊ गौरव जेने याचंही ना भीम आर्मी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. आता एवढी मोठी गोष्ट झाली म्हटल्यावर यावं तर लागणारच ना. तिथं येऊन पाहत होता काय आपली ना पूर्ण गँग गेली होती. मग काय पॉझिटिव्ह एनर्जी यासाठी मस्त घोषणा दिल्या. थोड्याच टायमात आहे ना सतीश पवार साहेब आले, जे की महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहे. थोड्याच टायमात आहे ना कार्यक्रमाला सुरुवात झाली. अँकरिंग करायला आपला सौर्या भाई होता आणि त्याचा जोश पाहून मला बी असं वाटत होतं 2-3 भाषण मी नबी ठोका, पण म्हणलं जाऊ द्या, जेवढे गेले तेवढे जाईल घरी. पहिले तर आपल्या सतीश पवार साहेबांनी मार्गदर्शक केलं, त्यानंतर आपल्या गौरव भाईनं पण केलं. भाई भाषण करायले आणि इकडे आम्ही ऐकले. आता एवढी महत्वाची गोष्ट सुरू आणि हा पाहना मस्त चॅटिंग वर लागेले, काय बोलावं आता. त्यानंतर शाल श्रीफळ देऊन भावाचा सत्कार करण्यात आला. आता एवढी चांगली गोष्ट झाली म्हटल्यावर पार्टी तर झालीच पाहिजे. मग काय भाऊनं आपल्याला पोयावर खुश केलं, त्यात थोडी कमी खुशी झाली म्हणून चहा बी दिला. म्हणलं बस आता कुठे जमलं. त्यानंतर आलो होतो चौपाटीवर, परत एकदा नाश्ता केला. आता तुम्ही म्हणसाल खातच राहतो, आपलं असंच भाऊ, जिथं जाऊ तिथं खाऊ. ते होत नाही तर बाजारात आलो, कारण की आपल्याला ना घरच्यांना कापड सांगेल होतं, ते घेतलं आणि घरी निघालो. चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.